हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग आणि जय सद्गुरू. तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जाओ हीच श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मैत्रिणींना, गोड मैत्रिणींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे नागपंचमी, सो म्हटलं सुरुवात आधी देवपूजेपासून करूया, म्हणून मग देवपूजा करायला घेतली आणि नंतर मग नैवेद्यासाठी जे काय असेल ते करता येईल. तर कोल्हापूर साईडला ना रव्याचा उंडा बनवतात, तर तो मी आज बनवणार आहे आणि ती रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. तर इथे बघा माझी देवपूजा करून झालेली आहे. तर लहान असताना ना नागपंचमी असली की आम्ही म्हणजे सुट्टीच असायची त्या दिवशी, तर सगळ्या मुली मिळून गल्लीतल्या वगैरे शेजारच्या ज्या मुली असतात त्या सगळे मिळून आम्ही वारुळाला जायचो. तर लाया, दूध, बाकी चिवडा वगैरे काय बनवला असेल, लाडू, हे सगळं जे काय बनवलेलं असतं ते सगळं घेऊन आम्ही वारुळाला जात होतो आणि एकदम छान वाटायचं. मस्त असं एका ठिकाणी वारुळ होतं ते मोठं आणि तिथेच मग झोपाळा वगैरे बांधलेला असायचा, तर आम्ही तिथं जायचो आणि मस्त मजा करून घरी यायचो परत. तर हे जे लायटर मी दाखवलं ते लायटर ना आम्हाला सोसायटीमध्ये गणपतीची वर्गणी दिल्यानंतर ते आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि एकदम छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथे बघा मी उंडा बनवण्यासाठी ना लापशीचा जो रवा मिळतो, सोजीचा रवा, तो घेतला आहे. तर 1-1.5 वाटी घेतला आहे मी, कारण 1.5 वाटीचा इनफ होईल आम्हाला आणि थोडंफार समोर इकडे तिकडे द्यायला, म्हणून मग मी जास्तच थोडा बनवायचा म्हणून ठरवलं होतं. तर इथे मी छान असं तूप टाकून तो भाजून घेते आधी व्यवस्थित. तो भाजला की म्हणजे नंतर तो छान फुलतो, म्हणून आधी मग मी भाजून घेते. तर कोल्हापूर साईडला किंवा चंदगड हे इकडचे जे भाग आहेत तिकडे नागपंचमीला असा उंडा बनवला जातो. त्या शब्दाचा अपभ्रंश झाला आहे आणि हुंडा असं म्हटलं जातं आमच्याकडे. तर नागपंचमी दिवशी असा हा उंडा रव्याचा आणि घुगऱ्या वगैरे, लाया, दूध, हे सगळे पदार्थ बनवले जातात. परत लाडू बनवले जातात आणि चिवडा देखील बनवला जातो, जसं आपण दिवाळीला बनवतो तो. तर एवढे सगळे पदार्थ नागपंचमीला गावाकडे बनवले जातात आणि त्या दिवशी बऱ्याच जणींचा उपवास देखील असतो आणि त्या दिवशी काही जेवण वगैरे बनलं जातच नाही मग गावी तरी. सो हे सगळे एवढे पदार्थ असतात, तर दिवसभर आम्ही तेच खायचो लहान असताना. दिवसभर तो उंडा आणि बाकी चिवडा वगैरे जे काही असेल, घुगऱ्या असतील, हे सगळं. तर छान वाटायचे, एकदम छान दिवस होते ते. तर इथे बघा रवा मी भाजून घेतला व्यवस्थित आणि तो म्हणजे 2 पार्ट केले, म्हटलं जास्त डबल होईल, तो फुलायला जागा पण पाहिजे. 2 डब्यांमध्ये घालून घेतलं आणि त्याच्यात चवीपुरता असा गूळ ॲड केला. जरा जास्त तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही म्हणजे जेवढा रवा आहे तेवढाच गूळ पण ॲड करू शकता. कमी गोड हवा असेल तर कमी थोडा टाकायचा. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला मी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात वेलची आणि थोडंसं जायफळ बारीक पावडर करून ॲड केली. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ना एक 10-15 मिनटं ठेवायचं. म्हणजे आणि पाण्याचं प्रमाण पण थोडंसं कमीच ठेवायचं, कारण गूळ आपण टाकणार असतो तर गुळाचं पण पाणी होतं आणि मग ते डबल होतं. सो कमीच पाणी, म्हणजे त्याच्यावरती थोडंसं असं किंचितसं येण्यासारखं असंच ठेवायचं. आणि आता बघा मी वेलची आणि जायफळाची पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता ह्याच्यावर गार्निशिंगसाठी फुटाण्याची डाळ, म्हणजे जी भाजकी चणा डाळ असते ती, थोडंसं सुकं खोबरं, सुकं असेल किंवा ओलं असेल दोन्हीही चालतं. तर तसं ते थोडं किसलेलं खोबरं आणि जी भाजलेले शेंगदाणे, असं थोडीशी शेंगदाण्याची डाळ जी असते ती शेंगदाण्याची डाळ असं थोडंसं त्याच्यावर टाकायचं, म्हणजे खाताना छान लागतं. तर बघा मी ते सगळं चणा डाळ आणि शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं व्यवस्थित त्याच्यावर असं स्प्रेड करून घेतलं आहे आणि नंतर मग मी एक 10 मिनटं ते भिजायला ठेवणार आणि मग नंतर डायरेक्ट कुकरलाच लावून मी ते 1-2-3 शिटीत शिजून जाईल. तर गावाकडं ह्याची पारंपरिक पद्धत काय आहे, तर एका मोठ्या पातेल्यातच हे सगळं मिश्रण केलं जातं आणि मग ते डिरेक्टली चुलीवर किंवा गॅसवर ठेवलं जातं. आणि काय होतं म्हणजे समजा जर चुलीवर करायचं असेल तर शेणी वगैरे किंवा लाकूड ह्याचा जो निखारा असतो
तो निखारा त्या झाकलेल्या प्लेटवर, म्हणजे ज्या पातेल्यावर आपण प्लेट झाकणार आहे त्या प्लेटवर पण तो निखारा ठेवतात, जेणेकरून त्याला खालून आणि वरून अशी हीट लागेल आणि दोन्हीकडून तो छान असा भाजला जाईल. तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धत ही आहे. आणि गॅसवर काय आपण दुसरा निखारा वगैरे ठेवू शकत नाही, तर गॅसवर डिरेक्टली आपण ठेवलं तरी चालतं. पण मी शॉर्टकट म्हणून असं हे कुकरमध्ये ठेवते. आणि म्हणजे माझ्या मम्मीनं सांगितलं होतं मला की कुकरमध्ये कर, होतो बऱ्यापैकी चांगला म्हणून, आणि ती पण तसं कुकरमध्येच करते. सो मग मी तसं केलं. तर आता मी 10 ते 15 मिनटं ते असं सेट व्हायला, म्हणजे गूळ वगैरे छान व्यवस्थित विरघळू दे म्हणून ते ठेवून दिलं. आणि नंतर मग कुकर लावून 1-2 शिट्या काढून घेतल्या. तर कुकर होईपर्यंत म्हटलं नागाची जी पूजा असते ती करून घेऊ. सो इथे मी रांगोळीनेच पाटावर एका नागाचं हे चित्र काढलं आणि त्याचीच पूजा करूया असं म्हणून मग मी इथे हे ड्रॉ करते. तर ट्युशन चालू होतं माझं परवा दिवशी संध्याकाळी. तर एक मुलगी मला म्हणाली, म्हणजे जी माझ्याकडे ट्युशनला येते ती मला विचारत होती की काकी तुमचा उपवास आहे का. मग मी नाही बोलले. तर ती म्हणाली की माझा आहे. तर माझ्या डोक्यात अचानक असा विचार आला की तुम्हाला तो पटतोय का बघा. तर मी तिला असं सहज बोलून गेले की कुणासाठी करायचा असतो उपवास. तर ती म्हणाली भावासाठी. ओके. मग मी म्हटलं ती जी स्त्री आहे, किंवा माझ्या मनात विचार आला की ती जी स्त्री आहे ती आपल्या भावासाठी उपवास करते. परत वटसावित्रीचा जो असतो उपवास तो तिच्या नवऱ्यासाठी करते. आणि नंतर कुठला जन्माष्टमीचा जो असतो तो उपवास ती तिच्या मुलग्यासाठी करते. आणि बरेच असे उपवास असतात जे ती दुसऱ्यासाठीच करत असते. किंवा बाकीचे जे उपवास असतात ते सुद्धा आपल्या कुटुंबासाठी किंवा कुटुंबाच्या भरभराटीसाठी, ह्याच्यासाठी, म्हणजे सगळं ती दुसऱ्यासाठीच उपवास करत असते. आणि मग मी असं सडन तिला म्हटलं की तिच्यासाठी उपवास करणारं कोण आहे का ह्या जगात, ती इतक्या साऱ्यांचे उपवास करते, असं मी तिला एकदम म्हटलं. आणि खरंच तो विचार करण्यासारखा मुद्दा आहे किंवा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक स्त्री आहे किंवा एक बहीण आहे, एक आई आहे, ती आपल्या मुलासाठी, एक बहीण आहे ती आपल्या भावासाठी, एक बायको आहे ती आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते. पण त्या बहिणीसाठी किंवा त्या बायकोसाठी किंवा त्या आईसाठी उपवास करणारं अजूनपर्यंत कोणीच नाही आहे किंवा कोणीच जन्माला आलं नाही असं मला वाटतं. सो हा असा विचार मला सडन अचानक मनात आला. तर तुम्हाला पटतोय का बघा. सो बघा आता इथं हे जरासं गंडलं आहे असं मला वाटलं, कारण व्यवस्थित सेट झालं नव्हतं आणि मी गरम असतानाच ते काढलं. तर सो त्याच्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर निघल्या नव्हत्या. पण मी थोडासा जुगाड वगैरे केला आणि मग त्याच्या म्हणजे थोडंसं सेट होऊ दिलं. थंड झाल्यावर मग बऱ्यापैकी निघाल्या होत्या. पण ठीक आहे, चलो एवढं थोडासा ॲडजस्ट करायला लागणारच, कारण प्रॉपर तर आपल्याला काही जमत नाही. सो म्हटलं नैवेद्यापुरत्या तरी 2 जरी वड्या निघाल्या तरी बास आहे. बाकी मग आम्ही घरात काय कसं पण खाऊ शकतो आहे. ह्या रव्याची पण परवा मजाच झाली. तर मिस्टर संध्याकाळी येताना ना त्यांना मी सांगितलं होतं की येताना सोजीचा रवा घेऊन या. म्हणजे आमच्याकडे या रव्याला सोजीचाच रवा बोलतात. सो त्यांना मी सांगितलं की सोजीचा मोठा रवा असतो तो घेऊन या. तर ॲक्च्युली इकडे त्याला लापशीचा रवा बोलतात ना. मग मी सांगितलं, माझ्या लक्षात नाही ते, आणि त्यांना म्हटलं की सोजीचा रवा आणा. तर दुकानदाराने त्यांना असा साधा तो रेग्युलर रवा असतो शिऱ्याचा तो दिला. आणि मग घरी आल्यावर बघितलं तर मग मी म्हटलं आता म्हणजे त्याचा जो होत नाही असं नाही उंडा, पण म्हटलं सोजीचा जरा करूया, चांगला वाटते म्हणून मग मी ते रिटर्न द्यायला सांगितलं. मग ते रिटर्न द्यायला गेले, पण दुकानदाराकडे तो मोठा रवा नव्हता, जसा तो बारीकच रवा होता. म्हणून मग ते परत आले. मग आम्ही रात्री परत तो लापशीचा रवा ऑनलाईन मागवला आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी हा उंडा बनवला. तर अशी सगळी गंमत झाली. तर इथे बघा सगळं नैवेद्य वगैरे काढून घेतलेला मी. कुकरला मी थोडेसे काळे वाटाणे पण लावले होते. तर म्हटलं घुगऱ्या म्हणून तेच नैवेद्य दाखवता येईल. आणि घरी थोडे चणे पण होते, काबुली चणे होते, आणि शेंगदाणे तर भाजलेले असतातच. तर आणि लाया असं सगळं मी, आणि वाटीभर दूध असं सगळं मी नैवेद्य दाखवून घेतलं, पूजा करून घेतली. आणि भावात मध्ये मध्ये येतच होता. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कशी वाटली पूजा नक्की मला कमेंट करून सांगा. परत एकदा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर.